नमस्कार, मी संजय भास्कर जोशी. 21व्या शतकामधल्या व्यवसायाचं, विशेषतः भारतीय व्यवसायाचं एक व्यवच्छेदक किंवा महत्त्वाचं लक्षण म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री, सेवा क्षेत्रातली प्रचंड वाढ. आणि त्यातही ग्राहक हा राजा झाल्यामुळे तुम्ही तुमची सेवा ग्राहकाच्या जितक्या जवळ जाऊन द्याल तितका तुमचा व्यवसाय वाढेल. त्यामुळे प्रत्येक व्यवसायाला आपल्या व्यवसायाच्या शोरूम्स ग्राहकाच्या जितक्या जवळ नेऊन उभ्या करता येतील आणि तिथं ग्राहक येऊन तुमची सेवा घेतील तितका फायदा जास्त होतो. पण आपल्या कंपनीच्या शोरूम्स जागोजागी उभारणं हा अत्यंत खर्चिक भाग असतो. त्यात खूप इन्व्हेस्टमेंट असते, त्यात मॅनपॉवर खूप लागते. त्यामुळे त्याला पर्याय शोधणं भाग आहे. आपली स्वतःची शोरूम विकत किंवा भाड्याने घ्यायची म्हणली तर त्याचं फर्निचर, त्यात लागणारे सगळे एम्प्लॉईज, यात खूप इन्व्हेस्टमेंट करावी लागते. तर त्याच्याऐवजी गेल्या 20-25 वर्षात अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आणि यशस्वी ठरलेली व्यवस्था म्हणजे फ्रँचायझी सिस्टीम. त्याचं एक अगदी सगळ्यांना माहीत असलेलं उत्तम उदाहरण द्यायचं तर तुम्ही परदेशात म्हणजे फ्रान्स म्हणा, रशिया म्हणा, कुठल्याही देशात गेलात, समजा चांगल्या शहरात गेलात तर पहिल्यांदा तुम्हाला खावंसं वाटलं तर तुम्ही मॅकडोनाल्डमध्ये जाता. किंवा अगदी महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीमध्ये देखील मॅकडोनाल्डची दुकानं आपल्याला बघायला मिळतात. ती देखील याच फ्रँचायझी तत्वावर चालवली जातात. काय, आपली सेवा, आपलं जे काही माल असेल तो पुरवणं किंवा सेवा देणं ग्राहकाच्या जवळ जाऊन त्याच्यासाठी आपलं दुकान जिथं उभं करणं हे फ्रँचायझीच्या माध्यमातून करणं हे अतिशय किफायतशीर पडतं. त्यामुळे आपण स्वतः इन्व्हेस्ट न करता तिथल्या स्थानिक एखाद्या माणसाला इन्व्हेस्ट करायला लावून त्याला एकतर आपण रोजगार पुरवतो किंवा रोजगार निर्माण करतो की तो आपलं दुकान तिथं सुरू करतो आपल्या नावाने. त्यात फक्त काही तत्व अतिशय कटाक्षाने पाळावी लागतात. कुठली तत्व पाळावी लागतात? एक म्हणजे या सगळ्या ठिकाणी जिथं आपण फ्रँचायझी उभारतो म्हणजे खरं तर आपल्याच दुकानाचं, कंपनीचं नाव देऊन एक दुकान उभं करतो, पण ते चालवायला मात्र दुसऱ्या स्थानिक माणसाला देतो. तिथं एकतर सेवेचा दर्जा, सर्व्हिस क्वालिटी सगळीकडं अगदी सेम आणि उच्च दर्जाची द्यावी लागते. म्हणजे बघा, तुम्ही जगात कुठेही गेलात तर मॅकडोनाल्डचं दुकान तुम्हाला अगदी सेम दिसेल. म्हणजे बाहेरचा तो जोकर सारखा दिसणारा माणूस बाकावर बसलेला किंवा आतली सेवा, आतली क्वालिटी पदार्थांची डिश कशा असतात हे सगळं अगदी सेम असतं. फ्रँचायझीचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे अगदी आयडेंटिकल अपिअरन्स आणि फील ग्राहकाला मिळायला हवा. म्हणजे ग्राहक तुमच्या कुठल्याही शोरूम मध्ये गेला, ते कुणीही चालवलं असो तरी त्याला सेम फील आला पाहिजे, सेम अनुभव आला पाहिजे. ती अनुभूती सेम असणं याच्यासाठी आपण जेव्हा फ्रँचायझी देतो तेव्हा त्याचं एक मॅन्युअल तयार करावं लागतं की तुम्ही फ्रँचायझी दिसायला कशी हवी, फसाद कसा हवा, बाहेरचा बोर्ड कुठला हवा, इव्हन इतकंच नाही तर इतक्या बारीक सारीक गोष्टी की तिथल्या खुर्च्यांचा रंग कुठला हवा, टेबल कशा प्रकारची हवी, मागं कुठल्या प्रकारचं चित्र, पोस्टर लावायला हवं, हे सगळं मुख्य मूळ कंपनी आपण सांगायचं असतं त्यांना. आणि त्याप्रमाणे फ्रँचायझी चालवणारा अगदी आपण सांगितल्यावर हुकूम सगळा अपिअरन्स आणि अनुभूती देतो. तिथल्या सर्व्हिस लेवल देखील आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस निर्माण करून सगळ्यांना द्यायच्या असतात आणि त्यानुसार त्यांचा लुक आहे की नाही, त्यांची सर्व्हिस आपल्याला हवी तशी प्रत्येक ठिकाणी मिळते की नाही याच्यावरती आपण कंपनी म्हणून मधून अजून पाहणी करून, सरप्राईज व्हिजिट करून चेक करायचं असतं. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की आपल्या इच्छेनुसार आपण सर्व्हिस स्टँडर्ड निर्माण करायचे, अपिअरन्स स्टँडर्ड निर्माण करायचे, इव्हन कलर स्कीम देखील सेम सगळीकडे असायला हवी. म्हणजे समजा आता मॅकडोनाल्ड माझं दुकान आहे, माझी कंपनी आहे, तर मी जागोजागी उभे करीन, पण कुठेही जरी गेला ग्राहक तरी त्याला सेम वाटलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे का असतं हे, तर फ्रँचायझी हे आपलं नाव वापरत असतात. माझ्या नावाने जर तो बिझनेस चालवणार असेल तर माझ्या नावाशी निगडीत एक दर्जा मी सगळीकडे राखला पाहिजे आणि कुठल्याही दुकानात गेला माझ्या तरी त्याला तोच अनुभव आला पाहिजे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग फ्रँचायझी मधला सेम अपिअरन्स आणि सेम एक्सपिरियन्स हे आहे. त्याच्यासाठी करावं काय लागतं आपल्याला, तर आपण आपलं हे सगळं फ्रँचायझीचं एक मॅन्युअल लिहावं लागतं आणि ते मॅन्युअल देऊन मग त्या माणसाला फ्रँचायझी चालू करायला आपण प्रोत्साहन द्यायचं असतं. त्यामुळे आपण त्या जागी स्थानिक रोजगार निर्माण करतो आणि आपण आपले हात
असंख्य ठिकाणी पसरू शकतो विदाऊट इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे एका अर्थाने हे होतं विन विन मॉडेल. म्हणजे मलाही फायदा होतो, माझा बिझनेस अनेक ठिकाणी जातो आणि तिथल्या स्थानिक माणसाला देखील रोजगार मिळतो, त्याचाही फायदा होतो. असं हे फ्रँचायझी मॉडेल सर्व्हिस क्षेत्रात उत्तम प्रकारे चालू आहे. आयडियामध्ये एक वेळ अशी आली, नंतर शेवटी मी फ्रँचायझी सुरू केली आयडियामध्ये, पण शेवटी आमच्या सगळ्या शोरूम सगळ्या बंद झाल्या आणि आता सगळीकडे फक्त फ्रँचायझीवर चालतं. अनेक धंद्यांचं असंच आहे, मॅकडोनाल्डचं असंच आहे की फक्त फ्रँचायझीवरच हे चालतं. धन्यवाद.